नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, EPS 95 पेन्शन धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी. मिळणार दरमहा 5,000 रुपये पेन्शन. पण अटी काय, जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. सोबतच मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, केंद्र सरकार भविष्य निर्वाह निधी कर्मचाऱ्यांसाठी एक खजिना उघडू शकते. कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत मिळणारी किमान रक्कम ही 5,000 रुपयापर्यंत वाढवता येऊ शकते. सध्या 75 लाखाहून अधिक PF कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा लाभ मिळतो. PF कर्मचारी संघटना बऱ्याच काळापासून EPS रकमेत वाढ करण्याची मागणी करत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सरकार यावर निर्णय घेऊ शकते. लोकसभेत दिलेल्या उत्तरात सरकारने असा प्रस्ताव नाकारला असला तरी कर्मचाऱ्यांच्या आशा अजूनही जिवंत आहेत. EPS ची रक्कम किती असू शकते पहा. मित्रांनो, केंद्र सरकार कर्मचारी पेन्शन योजनेची किमान रक्कम ही 5,000 रुपयेपर्यंत वाढवू शकते. सध्या किमान EPS रक्कम ही 1,000 रुपये आहे. आता सर्व कर्मचारी सरकारच्या घोषणेची वाट पाहत आहेत. EPS चा लाभ फक्त अशा कर्मचाऱ्यांनाच उपलब्ध आहे ज्यांनी किमान 10 वर्ष सेवा पूर्ण केलेली आहे. 58 वर्षाच्या वयानंतर पेन्शन खात्यात जमा होण्यास सुरुवात होते. देशभरात PF सदस्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या सर्व कर्मचाऱ्यांवर EPFO लक्ष ठेवत आहे. सरकार या सुविधा सुरू करणार आहे. मित्रांनो, EPS अंतर्गत किमान पेन्शन बाबत घोषणा झाली किंवा नाही, सरकार PF कर्मचाऱ्यांसाठी अनेक सुविधा सुरू करू शकते. यातील सर्वात महत्त्वाची सुविधा म्हणजे ATM द्वारे PF निधी काढणे. PF कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी केंद्र सरकार ATM मधून पैसे काढण्याची सुविधा सुरू करू शकते. PF खात्यात दिलेली UPI ID जोडली जाऊ शकतात. कामगार आणि रोजगार मंत्रालय लवकरच याला मान्यता देऊ शकते. कामगार मंत्रालयाच्या मते ATM आणि UPI सुविधा मार्च 2026 पूर्वी सुरू होऊ शकतात. यामुळे निधी काढणे सोपे होईल. EPFO लवकरच पैसे काढण्याच्या मर्यादा निश्चित करू शकते. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. धन्यवाद.